सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा इंटरव्ह्यूला पायी पायी जात असतो. तर आता अक्षय विचार करतो की इंटरव्ह्यूसाठी जायला अजून 5 किलोमीटर चालायचंय, पण काही हरकत नाही, मी चालेल, कारण रिक्षासाठी माझ्याकडे आता पैसे नाहीयेत, असे म्हणत आता अक्षय चालू लागतो. तेवढ्यात पाठीमागून भूषण हा रिक्षा घेऊन येतो आणि अक्षयला बघताच भूषण म्हणतो की अरे कुठे चाललाय तू, चल मी तुला सोडतो. तर अक्षय म्हणतो की हो, मी इंटरव्ह्यूसाठी चाललोय, पण अरे इथंच चाललोय. अक्षय म्हणतो की इथेच तर 2 किलोमीटर आहे. तर भूषण म्हणतो की अरे 2 किलोमीटर चाललास तर एनर्जी राहील का तुला इंटरव्ह्यू द्यायला. तर अक्षय म्हणतो दादा माझ्याकडे पैसे. तर लगेचच भूषण म्हणतो की मी तुला पैसे मागितले का, चल बस रिक्षामध्ये. इकडे आता शशिकांत त्याच्या बेडरूममध्ये लॅपटॉप बघत फोन करतो आणि त्याच्या मित्राला म्हणतो की अरे मार्केटमध्ये काय अप डाऊन चाललेत, मी तर अवाकच झालोय. तेवढ्यात दरवाजा उघडून आई आजी तिथे येते. तर इकडे आई आजी म्हणते की सॉरी शशिकांत, मी तुला डिस्टर्ब करते, पण ती रेवा अशी काय वागते. तेव्हा शशिकांत म्हणतो की जाऊ दे आई आजी, आणि तिने त्या रामाच्या साड्या जाळल्या ना, एका पद्धतीने तिने चांगलंच केलं. तर आई आजी म्हणते की तिचं हे वागणं विक्षिप्तपणाचं नाही का, मला जर थोडीशी ती मेंटली हरलेली वाटते. शशिकांत म्हणतो काय बोलतेस आई. शशिकांत म्हणतो की आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. तर आई आजी म्हणते की आपला मुलगा बाहेर गेलाय आणि तू त्याला शोधायला प्रयत्नसुद्धा नाही करत शशिकांत. शशिकांत म्हणतो की मी तुला सांगितलंय ना आई, तो नक्की परत येणार. तर आई आजी म्हणते की तो एवढा हट्टी आहे ना, तो येणार नाही बघ तू, आणि तो एक वेळेस झोपडपट्टीत राहील पण परत येणार नाही. तेव्हा शशिकांत हसू लागतो. शशिकांत म्हणतो की झोपडपट्टीत जरी राहिला ना, तर टॉयलेटसाठी रांग लावावी लागेल, रिक्षासाठी पैसे नसतील, वन पायी चालावं लागेल. तेव्हा ती 2 वेण्यासोबत तो जो गेलाय ना, बघ तिला तिथे सोडून तो पुन्हा येतो की नाही. इकडे आता सिक्युरिटी त्याच्या बायकोला रामाच्या खोलीमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की रामा बाळ, हे बघ मी माझं बिराड घेऊन आलो आणि लई आग्यामोळ आहे बरं का ती. तेव्हा आता वॉचमनची बायको आता रामाकडे बघते. तर वॉचमन म्हणतो कोण आलंय राहायला, हे मी तिला सांगितलं नव्हतं म्हणून ती आली. वॉचमनची बायको म्हणते की रमाताई, मला खूप उशिरा कळलं की तुम्ही दोघे इथे राहायला आले आणि मला खूप वाईट वाटलं. वॉचमनची बायको म्हणते साहेबामुळे आमच्या इतक्या दिवस पोट भरलं. तेव्हा आता आम्ही नाही का तुम्हाला मदत करायची. वॉचमनची बायको लगेच तिने आणलेला शिरा रामाला देते आणि म्हणते की तुम्ही दोघं हा खा आणि घरी जाऊन मी आता तुमच्यासाठी जेवण बनवून आणते. रामा म्हणते की नको काकू. तर आता वॉचमनची बायको म्हणते की तुम्ही ताई चुलीवर कशाला बनवता. तर रामा म्हणते की मला ताई नका, फक्त रामा म्हणा. वॉचमॅन म्हणतो रामा, तुला जर घरात बोर झालं ना, तर काकूला हाक मारायची. गप्पा मारायला ती कुणाच्या बापाला ऐकणार नाही. तर आता वॉचमन निघून जातो. तेव्हा रामा म्हणते की काकू खरंच तुम्हाला खूप माणुसकी आहे. तर लगेच वॉचमनची बायको म्हणते की तुम्हाला बी लई माणुसकी आहे, कारण एवढ्या मोठ्या घरातून आले तरी थोडासुद्धा गर्व नाही. रामा म्हणते की आणखी एक छोटीशी मदत हवी होती काकू, आणि मला थोडं काहीतरी छोटंसं काम मिळालं असतं तर बरं झालं असतं. काकू म्हणते की आता मी तर घरीच असते आणि आमचे हे कामाला जातात, मी काय मदत करू. तेव्हा विचार करत काकू म्हणते की पेनाला टोपण लावायचं काम आणि टिकल्या पॉकेटमध्ये भरायचं काम चालेल का तुला. तर रामा म्हणते चालेल. इकडे आता अक्षय इंटरव्ह्यूसाठी दिव्ययोग हॉटेलमध्ये आलेला असतो आणि लगेचच मॅनेजर समोर अक्षय उभा राहतो आणि गुड मॉर्निंग करत म्हणतो की सर मी इंटरव्ह्यूसाठी आलोय. तेव्हा ऑफिसर म्हणतात की कोणत्या पोस्टसाठी आला आहे. तर अक्षय म्हणतो की हेडशिपची पोस्टिंगसाठी आलोय, रिक्रुटमेंट होती ना तेव्हा मी ती बघितली. ऑफिसर म्हणतात की काय केलंय तुम्ही. अक्षय म्हणतो की हॉटेल मॅनेजमेंट केलंय. तर तो ऑफिसर म्हणतो सर्टिफिकेट दाखवा. तर लगेचच तो साहेब म्हणतो सर्टिफिकेट नाही. तर अक्षय म्हणतो की पण मला अनुभव आहे, तुम्ही किचनमध्ये चला, मी सर्व काही प्रॅक्टिकली दाखवतो. तर तो ऑफिसर म्हणतो की अरे तो तर रस्त्यावरचा माणूससुद्धा पावभाजी विकतो आणि त्यालासुद्धा ती जमते. तो ऑफिसर म्हणतो की हे 5 स्टार हॉटेल आहे, डिग्री असणाऱ्या माणसांना इथे सहजासहजी चान्स मिळत नाही, तर तुला का घेऊ मी. ऑफिसर म्हणतो की पहिलं तर तुला इंटरव्ह्यूला कसं यायचं तेच माहीत नाही आहे, टाय नाही आहे, प्लेजर नाही आहे, आणि म्हणे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. ऑफिसर लगेच अक्षयला तिथून जाण्यासाठी सांगतो आणि डोंट वेस्ट माय टाईम असे म्हणत सिक्युरिटीला बोलावून अक्षयला बाहेर काढू लागतो. तर अक्षय म्हणतो की 2 मिनिटे साहेब, माझं ऐकून तरी घ्या ना. आणि लगेचच तो सिक्युरिटी धक्के मारून अक्षयला बाहेर काढू लागतो आणि तेवढ्यात एक मुलगा तिथे येत अक्षयला ओळखत म्हणतो की अक्षय मुकादम साहेब. आणि लगेच तो मुलगा त्या ऑफिसरला म्हणतो की हे अक्षय मुकादम सर, मोठ्या फूड कंपनीचे मालक. ते ऐकताच आता मॅनेजरच्या पायाखालची जमीन सरकते. खुर्चीवरून उठून उभा राहत लगेचच तो
तो मॅनेजर अक्षयला म्हणतो की साहेब तुम्ही बसा ना, मी तुम्हाला ओळखलंच नव्हतं. आणि लगेचच अक्षय म्हणतो की बहुतेक तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, मी अक्षय मुकादम नाहीये आणि मला इथे जॉब नाही करायचा. आणि लगेच अक्षय तेथून निघून जातो. तर तो मॅनेजर विचारच करत बसतो. इकडे आता रमा तिच्या रूममध्ये टिकल्या पॉकेटमध्ये भरत असते आणि पेनाला टोपणही लावण्याचं काम करत असते. आणि वॉचमनच्या काकूने खरंच आता रमाला काम मिळवून दिलेलं असतं. रमा काम करत विचार करते की आता मी दुकानदाराची उधारीसुद्धा चुकू शकेल आणि मालसुद्धा आणू शकेन. तेवढ्यात आता अक्षय बाहेर येतो आणि भूषण लगेच अक्षयला म्हणतो की भाई जॉब मिळाला का? तर अक्षय म्हणतो नाही. तर भूषण म्हणतो जॉब मिळेलच कसं काय, कारण तुझ्या माझ्या सारख्यांना इथे या जगात जॉबच नाही आहेत. भूषण म्हणतो की जॉब आणि लग्नासाठी मुली राहिल्याच नाही आणि ज्या आहेत ना त्यांचा डिमांड आणि माल सप्लाय यामध्येच खूप फरक आहे. तर भूषण म्हणतो पुढे तू काय करायचं ठरवलं? तेव्हा अक्षय म्हणतो की बघूयात आता. तर भूषण म्हणतो की माझ्यासारखा तू बिझनेस का नाही करत? अक्षय म्हणतो बिझनेस करण्यासाठी भांडवल हवं आणि पैसा उभं करण्यासाठी मला नोकरी करावीच लागेल. तर भूषण विचार करत म्हणतो की तू डिलिव्हरीचं काम का नाही करत भाई? तेव्हा अक्षय म्हणतो केलं असतं पण बाईकच नाही माझ्याकडे. तर पुन्हा भूषण म्हणतो तू लाकूड काटायचं काम का नाही करत? तर अक्षय म्हणतो नको नको, नुसता भुसा भुसा होतो. भूषण म्हणतो की एक काम कर मग, तू लोखंडाचं काम कर. तर अक्षय म्हणतो नको नको, ते खूप जड असतं. तर त्यानंतर भूषण म्हणतो की आता असं काम आहे की त्याला तू नाही म्हणणारच नाही आणि भाई तू ट्रक चालवशील ना? तर अक्षय म्हणतो एवढा मोठा ट्रक माझ्याकडे लायसनच नाही. तर भूषण आता अवाक झालेला असतो. तर आता भूषण म्हणतो की भाई पण तू टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का, आणि आपण आहे ना, तू काही काळजी करू नकोस. असे म्हणत आता भूषण हा त्याच्या ॲटोकडे बघतो. तर आता इकडे रमा ते काम करण्यात व्यस्त असताना पुन्हा वॉचमॅनची काकू तिथे येते आणि म्हणते की अगं बाई एवढ्या कमी वेळात किती काम केलंस तू रमा? रामा म्हणते तसं काही नाही, पण मला सांगा ना याचे किती होतील? तर काकू म्हणते थांब मी मोजून सांगते. लगेच काकू रामाचा हात बघते आणि म्हणते की हे काय लागलं ना तुला? तर रामा म्हणते हो. काकू म्हणते की हे असंच असतं, अगोदर आपल्याला लागतं आणि मग पैसे मिळतात. रामा म्हणते की ते म्हणतात ना अरे संसार संसारा, अगोदर हाताला चटके आणि मग भाजी भाकर. तर रमा म्हणते तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काळी कॉफी आणते. तर काकू म्हणते आमच्याकडे तर काळा चहा असतो, ही काळी कॉफी म्हणजे? रमा हसतच म्हणते की तुम्ही बसा, तुम्हाला आवडेल. इकडे आता भूषण अक्षयला रिक्षा चालवायला बसवतो आणि रिक्षा कशी चालवायची ही भूषण अक्षयला शिकवतो. तर तेवढ्यात आता अक्षय रिक्षा चालवत असताना समोर गळ्यात साखळे घातलेला एक माणूस आता रिक्षा समोर येतो. तर अक्षय रिक्षा थांबवतो. तेव्हा भूषण म्हणतो की आता मेलो. तर लगेच भूषण बाहेर निघतो. तर तो माणूस म्हणतो की माझीच रिक्षा चालवतो आणि दुसऱ्याला देऊन पैसे कमवते की काय? भूषण म्हणतो नाही हो, हा माझा मित्र आहे आणि माझ्या त्या वस्ती 24 नंबरमध्ये राहायला नाही आला का? तेव्हा तो माणूस म्हणतो की अच्छा, म्हणजे माझ्याच खोलीमध्ये राहतो आणि माझीच रिक्षा चालवतो. अक्षय हात जोडून म्हणतो की पण तुम्ही आहात तरी कोण? तर तो मालक म्हणतो की याला सांग रे मी कोण आहे? तर भूषण म्हणतो की गोट्या भाऊ कोलते. तर तो मालक म्हणतो हो, याला सांग माझी ओळख. तर तो मालक म्हणतो की या एरियात अख्खी फक्त माझीच चालते. तर अक्षय म्हणतो फक्त रिक्षा का? तर तो मालक म्हणतो की अरे वट चालते. तर लगेचच भूषण अक्षयला बाजूला नेत म्हणतो की अरे हा खूप मोठा माणूस आहे, सगळे काळे धंदे आहेत याचे आणि आपल्या सर्व खोल्यांचा सुद्धा हा मालक आहे. तू पैसे नाही दिले का याचे? तर अक्षय म्हणतो नाही ना, त्याचीच तर जुळवाजुळव चालू आहे. तर भूषण म्हणतो की अरे तो लई डेंजर माणूस आहे, कुणाचे बी रूममध्ये घुसतो. तर आता इकडे लगेच तो मालक आता रमा आणि अक्षयच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की मला माझ्या रूमचं भाडं कधी मिळेल तेवढं सांगा. तर रमा म्हणते आम्हाला 1 आठवड्याची मुदत द्या, आम्ही नक्की देऊ. तर लगेचच आता तो मालक म्हणतो की मला त्याच वेळेला भाडं पाहिजे, विषय संपला. तर रमा आणि अक्षय त्या मालकाकडे बघू लागतात. इकडे आता आई आजी रेवाला बाहेर बोलावते आणि म्हणते की उद्या मी माझ्या मैत्रिणींसमोर तू अक्षयची बायको असल्याचे इंट्रोड्यूस करून देणार आहे, तेव्हा मला काही गडबड नको रेवा. तर रेवा म्हणते की ठीक आहे आई आजी, मी नीट वागेन. तर आता आई आजी म्हणते की तुला हा लास्ट आणि शेवटचा चान्स रेवा. तर आता रेवा ही काही गडबड करणार का? तर आता अक्षय हा त्या रूमचे भाडे देऊन रामासोबत कसे 1,00,000 रुपये कमवतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.